एक महत्त्वाची बातमी पाहूयात। लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सध्या सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबतची माहिती दिली। 17 ऑगस्टला 1 कोटी महिलांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार असं फडणवीस यांनी म्हटलंय। लाडक्या बहिणींसाठी सरकारकडून रक्षाबंधनाची ही भेट असल्याचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आलंय। आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतोय। आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे। कालच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामधले 2 इन्स्टॉलमेंट आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होऊ लागले। कारण आम्ही निर्णय घेतल्यानंतर सांगितलं होतं की रक्षाबंधनाच्या अगोदर सर्व आमच्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील। त्याप्रमाणे सुरुवात झाली आहे। लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे आणि 17 तारखेपर्यंत 1 कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील। मला अतिशय आनंद आहे की भाऊबीजेच्या दिवशी आमच्या बहिणींना त्या ठिकाणी एक प्रकारे भाऊबीजाची ओवाळणी देण्याची आम्हाला संधी मिळाली, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे। प्रचंड उत्साह महिलांचा आहे। महिला आज तर मला इतक्या आमची प्रिया गदादे आणि त्या सगळ्या बाकीच्या भगिनी थांबल्या होत्या तिथं मला रक्षाबंधनाच्या अजून 19ला पण खूप राख्या माझ्या महिला भगिनी बांधतायत आणि त्या काहींच्या अकाउंटला काल आम्ही 35 लाख रुपये महाराष्ट्रातल्या पहिल्या टप्प्यातल्या लाभार्थींच्या DBT द्वारे बँकेत जमा केलेत आणि ज्यांचे जमा झाले त्यांचा तर चेहरा इतका प्रफुल्लित आणि हसरा आणि आनंदी मला पाहायला मिळाला। त्या गोष्टीचं खरोखरीच आम्हाला समाधान आहे। अशी हप्तेबाजी किती झाली तरी सरकारी पैशात या योजनेचा लाभ लाभार्थींनी घ्यायला पाहिजे। महाराष्ट्रातल्या हे काय कोणाच्या खिशातले पैसे नाही। पण मला पूर्ण खात्री आहे मतांसाठी निर्माण केलेली योजना 2 महिन्यांनी यांचं सरकार जातात बंद होईल आणि नव्या स्वरूपात ही योजना आमचं सरकार महाविकास आघाडीचं ठाकरे 2 ही नव्या स्वरूपात त्याचं पुनर्जीवन केलं जाईल। नाही, पैसे असे झाले की आपण पैसे जे टाकतो ते करेक्ट जातील का हे पाहण्यासाठी हा प्रयोग आहे। तर त्यासाठी आमचं ठरलं होतं की 1 रुपया आधी पाठवायचा आणि तो बरोबर गेलाय का बघायचा। कारण शेवटी हे तांत्रिक आणि हे टेक्नॉलॉजी आहे, त्यामध्ये गैरसमज होतात फार। म्हणून असं आमच्या लक्षात आलं की 1 रुपया गेला 1 रुपया दिला म्हणून आणि आमचे विरोधक ओरडतील म्हणून सगळी रक्कम काही लाभार्थ्यांना टाकून ही करेक्ट जाते का बघण्यासाठी हा प्रयोग आहे आणि तो कालपासून सुरू झालेला आहे। माननीय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कालपासूनच आपण जर बघितलं असेल तर लाखो बहिणींच्या खात्यावर दर महिन्याला 1500 रुपये याप्रमाणे जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचा सन्मान निधी वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींनी त्याचं अतिशय उत्स्फूर्तपणे स्वागत केलेलं आहे। आज कुठंतरी एक आपण चेक करतो तर त्या चेक करण्यामध्ये लाडक्या बहीण योजनेमध्ये पैसे या ठिकाणी जमा होत आहेत आणि रक्षाबंधनाच्या पूर्वी 2 महिन्याचे म्हणजेच 1500 + 1500 असे 3000 मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये या महाराष्ट्रातील 2 कोटी भगिनींना या योजनेचा फायदा प्रत्यक्ष होणार आहे।